मित्रांनो, ही आपली डाळिंबीची बाग आहे बघा. पहिलं पीक आहे. पहिले पीकच धरले आणि असं सेटिंग झाले बघा. आता अजून काही सेटिंगमध्ये काय फुलं आहेत तुम्ही बघू शकता. आणि काय झालंय आता हे वातावरण थोडंसं चेंज झालं. या वातावरणामुळं रोग लय हे लागलाय. आणि काय काय असं आहे, काय काय झाडांना फुल कमी आहे, काय काय झाडांना आहे म्हणजे मागं पुढं झालंय सेटिंग. तर तुम्ही बघू शकता हे फुल बघा कसं आहे. ह्या झाडाला सेटिंग मागं पुढं झालंय आणि झाडं थोडी बारकी आहेत. बारकी असल्यामुळे अशा काट्या ओढून घेतल्यात बघा. आपण अशा काट्या ओढून घेतल्यात म्हणजे हे झाडं असं प्रत्येक ठापा धरून या ताराला बांधता येईल असं करून घेतलेलं आहे आपण. तर आणि काय हे वातावरण थोडंसं चेंज झालं. ह्या वातावरणामुळं थोडंसं रोग यायला लागलेला आहे. तर तेलकट यायला लागले हो झाडावरनी, क्यार रोग यायला लागलाय. तर तुम्हाला मी क्यार रोगचं फळ दावतो. आपल्या बागेवरती आलेलं आहे ते क्यार. बघा हे फळ असं व्हायला लागले, असं चिरायला लागले. काय करायचं सांगा शेतकऱ्यानं. बघू शकता इथे एक फळ आहे कसं चिरायले. परत इथं बघा हे बी फळ चिरायला लागले. परत हे फळ बघा हे पण चिरायला लागले. ह्या वातावरणामुळं सर्रास प्रत्येकांच्या बागेवरती रोग यायला लागला आहे. तर कुणाला ह्याचं औषध जर माहीत असेल तर आपल्याला खरंच कमेंट करा. एका शेतकऱ्याला खरंच मदत करा तुम्ही. बघा ह्या झाडाला फळ कसं आहे बघा. आता ह्या झाडावर जर क्यार आला तर हे एकही फळ राहणार नाही. मग त्याच्या आधी आपण काहीतरी उपाय केलेला बरा ना. म्हणून आपण आता औषध तर डेली चालू आहेत. एक 2 दिवसातनं औषधं डेली. स्कोर कवच, अल्ट्राकॉल, हे जे आपले रेग्युलर जे औषध आहेत ते हे तर चालूच आहेत. परत कॅरवरील काय रोगावरचं औषध जरी कोणाला माहीत असेल तर आपल्याला कमेंट करा. कारण ते पण आपण औषध घेऊन बघूया काय कंट्रोल होते का. आणि काय ह्या बागे कसं थोडे पहिल्यांदा पीक आहे ना, आम्हाला एवढं अजून माहीत नाही. आम्ही नवीन शेतकरी, एवढं या पिकातलं माहीत नाही. पण तरी पण आम्ही प्रयत्न करायला लागलो आणायसाठी. कष्ट करतोय, मेहनत करतोय, येईल या आशेनं करायला लागलोय. पण काय वातावरण आणि नशीब काय साथच देणं झाले. प्रत्येक गोष्टीत काय ना काय नाही. पहिल्यांदा सेटिंग व्हायला दमवलं, मधमाशी बागेमध्ये यायला दमवलं, आता सेटिंग झाले आणि आता क्यार यायला लागलाय. तर या क्यारवर काय उपाय असेल तर खरंच तुम्ही नक्की सांगा, औषध सांगा. आणि हे बघा की आतनं फळ असं व्हायला लागले. हे काय होत असेल, हे काय डांबरी काहीतरी व्हायला लागले. त्याच्यावर बी काहीतरी औषध असलं तर नक्कीच सांगा. बघू शकतात झाडं थोडीशी बारकी आहेत पण झाडाला वरनी काळुके जाम आहे. तर आपला प्लॉट असा आहे बघा. ह्या प्रकारे असा तारा काट्या ओढून घेतल्यात आपण. कारण प्रत्येक ठपा वरती ओढून बांधता येईल ना. फळ खाली पडणार नाही, ठपा मोडणार नाही, त्याची सुरक्षितता करायला आपण. फक्त आता वरनं ह्याच्यावरनं लोक असे म्हणायला लागलेत कडन शेडनेट मारा, वरनं झाकून घ्या. पण ते काय आपल्या ह्याच्यानं शक्य नाही. कारण आपली परिस्थिती एवढी नाही की वरनं सर्व फळ झाकून घ्यायचं, असं होत नाही. फक्त आपण पेपर मारू शकतो. ह्या फळांना पेपर वगैरे मारून घेऊया. पण ह्या कॅरवर काय जर उपाय असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा आपल्याला. आणि आपल्या शेतकऱ्याच्या पोराला खरंच मदत करा. कॅरवरील औषध काय असेल तर सांगा. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि सपोर्ट पण करा. कारण आपण एक नवीन कंटेंट क्रिएटर आहे. मी ब्लॉगिंग चालू केलं आहे, ब्लॉग बनवतो आहे. जे असेल ते व्हिडिओ कॉमेडी म्हणा, ब्लॉग म्हणा, हे सर्वच आपण बनवतो आहोत. तर आपल्याला सपोर्ट करा, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद.